नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या एस-पी मॅथ अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग आजचा क्वेश्चन आपण घेऊन आलेलो आहोत. हॉट क्वेश्चन ओके पार्ट 1 चा. चला तर मग जास्त वेळ न घेता आपण सुरुवात करूया. सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हटलंय. ओके चला 1 बाय 1 बाय 4 मायनस पी मायनस 2 प्लस पी इक्वल टू 1 बाय 4 हे एक इक्वेशन आहे. याला आपल्याला अगोदर क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवायचे आणि नंतर मग क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करायची. ओके बेटा, चला तर मग आपण सुरुवात करूया. काय इक्वेशन आहे बेटा? लेट 4 मायनस पी मायनस 1 बाय 2 प्लस पी इक्वल टू 1 बाय. एकदम स्टेप बाय स्टेप आणि हळू. ओके, डिनॉमिनेटर सेम आहे का बेटा? नाही. म्हणून काय करायचं? क्रॉस मल्टिप्लिकेशन. यानं याला गुणलो मी, काय येते? 2 प्लस पी जशाला तसं. इथं मायनस आहे, मायनसनं याला गुणल्या काय येते? 4 मायनस पी. ओके बेटा, हे आहे. मग नंतर खालच्याचा मल्टिप्लिकेशन. 4 मायनस पी एका ब्रॅकेटमध्ये, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 2 प्लस पी. ओके, इक्वल टू 1 बाय 4. स्टेप बाय स्टेप करू. ओके चला, 2 ला 2, प्लस ला प्लस, पी ला पी, मायनस 4 मायनस मायनस प्लस पी. ह्या मायनसनं काय केलं? ह्या ब्रॅकेटला गुणून घेतल्या बेटा, मल्टिप्लाय केला. मग पुन्हा 4, ह्या 4 न आपल्याला ह्या ब्रॅकेटला गुणायचे. 2 प्लस पी मायनस पी न गुणायचे 2 प्लस पी ला इक्वल टू 1 बाय 4. मग इथं पी पी काय झालं? -4 मधून 2 गेले, काय उरले? पी पी म्हणजे कोण झालं बेटा? 2p आणि -2 आलं वर. ओके, 4 दोन्ही 8 प्लस 4p मायनस 2p प्लस मायनस मायनस p. ओके, मायनस मायनस पी स्क्वेअर. काय झालं? पी स्क्वेअर 1 बाय 4. आता मायनस हे वरचं जशाल तसं 2p मायनस 2p मधून -2p गेले, 2p उरलं आणि हे मायनस पी स्क्वेअर आणि प्लस 8 इक्वल टू 1 बाय 4. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 4 इकडे आले, इकडे आल्याच्या नंतर 4 इकडे कोण आहे बेटा वर? 2p मायनस 2 इक्वल टू, हे डिनॉमिनेटर इकडे आलं मल्टिप्लिकेशन मध्ये, हे तिकडे गेलं 1 सोबत तेच आलं म्हणजे तेच येणार. 2p मायनस पी स्क्वेअर प्लस 8, पी स्क्वेअर प्लस 8. ओके, 4 ने याला मल्टिप्लाय करा. 4 दोन्ही 8p मायनस 4 दोन्ही 8. ओके, 2p मायनस पी स्क्वेअर प्लस 8. ह्या मायनस प्लसला इकडे घेऊन या किंवा हे दोन्ही टर्म तिकडे टाका, चालते. इक्वल टू, एक मिनिट काय करा, याला इकडे घेऊन या, हे सगळे इकडे घेऊन या. पी इकडे आला, प्लस पी स्क्वेअर झाला. हे इकडे येऊन मायनस 2p झालं. इथं प्लस 8p आहे. ओके, इथं आहे -8, हे प्लस आहे इकडे येऊन मायनस झालं, इक्वल टू 0. पी स्क्वेअर मायनस 8 मधून 2 गेले 6p, 8 मधून 2 गेले 6p. त्या दोघात 6p प्लसचं साईन. ओके, प्लसचं साईन आणि -16. 8 आणि 8 16, -16. तर आता गुणाकार केला तर -16 आला पाहिजे आणि बेरीज केली तर 6 आलं पाहिजे. असे 2, 8 दोन्ही 16, 8 दोन्ही 16. मग ह्या -2, 8 मधून 2 गेले, +6 बरोबर. चला इथं ठेवा, पी स्क्वेअर प्लस 8p मायनस 2p, हे 16 इक्वल टू बेटा 0, इक्वल टू 0. तर ह्या दोघातून कॉमन काय निघणार? p कॉमन निघालं, p प्लस 8 आलं. इथं काय निघालं? 2 बाहेर निघालं, p मायनस प्लस आपलं मायनस मायनस प्लस 16 इक्वल टू 2 ब्रॅकेट सेम आले, त्याच्यापैकी एक बाहेर काढायचा आणि उरलं सुरलं दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये टाकायचं, इक्वल टू 0 बेटा. ओके, तर मग आता काय करणार? सेपरेट करा. p प्लस 8 इक्वल टू 0, और मध्ये p मायनस 2 इक्वल टू 0.
तर P बरोबर हे तिकडे जाऊन -8 झालं आणि ऑर मध्ये हे तिकडे जाऊन प्लस झालं. ओके. म्हणजेच P ची व्हॅल्यू एक काय आली बेटा? P ची व्हॅल्यू 2 आली. एक दुसरी व्हॅल्यू काय आली? -8 आली. झालं. एवढं तर सॉल्व्ह करायचं होतं. फक्त तुम्हाला इथंच प्रॉब्लेम येत होता. इथं याला आधी क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या याच्यानुसार बनवून घेतल्यानंतर क्वाड्रॅटिकच्या फॅक्टराइज मेथडनं आपण याला सॉल्व्ह केल्या. ओके. जे तुम्हाला मेथड आवडेल म्हणजे जे सोपी वाटेल ते एक तर फॉर्म्युला मेथडनं सॉल्व्ह करा किंवा क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके. इथं म्हणलं नाही सॉल्व्ह द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणले फक्त कोण्या मेथडनं तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ओके. समजलं बेटा? सिंपल. चलो नेक्स्ट. आता बघा हा क्वेश्चन. द सेमी पेरिमीटर ऑफ रेक्टँगल सेफ गार्डन इज किती आहे? 36 मीटर. ओके. द लेंथ ऑफ गार्डन इज 4 मीटर मोर दॅन इट्स ब्रीथ. फाइंड द लेंथ अँड ब्रीथ ऑफ द गार्डन. त्या गार्डनची आपल्याला लांबी आणि रुंदी काढायची. ओके. मग जे काढायचे ना सोल्युशन. ओके. जे आपल्याला फाइंड आउट करायचे त्याला काय पकडायचं? आता इथं लेंथ ऑफ द गार्डन बी एक्स. ज्या गार्डनची लेंथ आहे आपण एक्स मानल्या आणि ब्रीथ काय मानायची? ब्रीथ ऑफ द गार्डन वाय. काय मानल्या? लेंथ एक्स मानल्या आणि ब्रीथ काय मानल्या? वाय मानल्या. मग आता सेमी पेरिमीटर ऑफ कोणता आहे? रेक्टँग्युलर शेप आहे. रेक्टँग्युलर सेमी. आता आपल्याला हे माहित पाहिजे की पेरिमीटर ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला आहे 2 इंटू एल प्लस बी आहे. ओके. मग हे काय विचारले तुला? अर्धी परिमिती विचारले. काय विचारले? अर्धी परिमिती. अर्धी परिमिती म्हणजे आपण याला काय करता बेटा? 2 ने डिवाइड करता म्हणजे 2 कटलं म्हणजे एल प्लस बीच राहणार. सेमी पेरिमीटर फॉर्म्युला काय झाला? एल प्लस बी झाला. म्हणजे ही आपली पहिली कंडिशन आहे. ही आपली फर्स्ट कंडिशन आहे. फर्स्ट ओके. आपली फर्स्ट कंडिशन येईल एक्स प्लस वाय बरोबर 36. ही झाली आपली पहिली कंडिशन. आता सेकंड कंडिशन काय सांगते? सेकंड कंडिशन सांगते की लेंथ ऑफ गार्डन इज 4 मीटर मोर दॅन इट्स ब्रीथ. ब्रीथ पेक्षा लेंथ ऑफ गार्डन म्हणजे लेंथ ऑफ गार्डन म्हणजे लेंथ कोण आहे? आपली एक्स आहे. इज इक्वल टू म्हणजे इक्वल घ्यायचं. ओके. 4 मीटर मोर दॅन इट्स ब्रीथ. ब्रीथ किती आहे? वाय आहे आणि याच्यापेक्षा कितीने जास्त आहे? 4 ने जास्त आहे म्हणाले. वायला इकडे घेऊन या. हे वाय इकडे येऊन काय झालं? मायनस झालं. इथं काय उरलं? 4. हे झालं इक्वेशन आपलं 2. ओके. 1 आणि 2 भेटलं. 1 व 2 ची सरळ काय करायची बेटा? ऍडिशन करून टाकून द्यायची. ऍड इक्वेशन 1 आणि 2. काय इक्वेशन आहे? एक्स प्लस वाय बरोबर किती बेटा? 36 आणि एक्स मायनस वाय बरोबर आहे बेटा 4. ओके. तर प्लस एक्स मायनस एक गेट कॅन्सल. 2x बरोबर 36 आणि 4 किती बेटा? 36 आणि 4 किती? 40. ओके. तर x बरोबर 40 भागिले 2. तर x बरोबर याचे अर्धे किती झाले? 20. म्हणजे लांबी किती आली? 20. ही व्हॅल्यू काय करायची बेटा? पुट करायची. पुट व्हॅल्यू इक्वेशन 1. इक्वेशन 1 आहे x प्लस वाय बरोबर किती? 36. तर x ची व्हॅल्यू 20 आली प्लस y बरोबर किती बेटा? 36. तर y बरोबर 36 मायनस 20. ओके. तर y बरोबर 36 मधून 20 गेले म्हणजे किती उरले? 16. ओके. 16 ना? ओके 16. तर आपली शेवटी मग लिहायचं बेटा. शेवटी लिहायचं की लेंथ इक्वल टू किती आली आपली? 20 मीटर आणि
ब्रीथ आली आपली 16 मीटर. ओके. हे असं नंतर स्टेटमेंटमध्ये लिहायचं. याला आपण मीटर सपोज करा. ओके. लेंथ ऑफ गार्डन एक्स मीटर आणि ब्रीथ ऑफ गार्डन वाय मीटर. ओके. समजलं? ह्या प्रकारचं आपल्याला हे दोन्ही गणित आपल्याला इथं सॉल्व्ह केले आपण. ओके. ह्या प्रकारचे क्वेश्चन आपल्याला रिपीट पडतात आणि पडू बी शकतात. ओके. चला. ओके. बाय.